नमस्कार. आज आपण इथे बनवणार आहोत गुजरातची प्रसिद्ध अशी सुकडी, जी हिवाळ्यामध्ये हमखास बनवली जाते. चला तर मग तयारीला लागूया. इथे आपण घेतलेला आहे डिंक, घेतलेला आहे काजू, घेतलेले आहेत बदाम आहे, हे गव्हाचं पीठ आहे, गूळ आहे, ही वेलची जायफळची पावडर आहे, सूंठ आहे आणि तूप आहे. चला तर मग तयारीला लागूया. इथे मी डिंक मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. हे पहा, आपण डिंक मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आता याचप्रमाणे आपण काजू आणि बदाम पण वाटून घेणार आहोत. ही काजू बदामची पेस्ट आपण करून घेतली आहे. इथे मी कढाई ठेवलेली आहे तापत. आता आपण याच्यात तूप घालूया. 1-2 चमचे मी तूप घेते इथे. यात आपण गव्हाचं पीठ खमंग असं लालसर भाजून घेणार आहोत. आता आपण यात पीठ टाकूया. याला छान असं बारीक गॅसवर लालसर भाजून घ्यायचं आहे. खरं तर सुकडी ही गव्हाचं पीठ, गूळ आणि तुपापासूनच केली जाते, पण त्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिंक, ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचंही करू शकता. तर आणखीन 1 चमचा मी तूप लागेल. हे पहा, पिठाला आता छान कलर पण आलाय आणि याला वास पण खमंग यायला लागले. आता आपण यात डिंक टाकूया. तर यातच आपण ड्रायफ्रूट पावडर टाकणार आहोत. जी मगाशी आपण काजू बदाम पेस्ट केलेली पावडर केलेली आहे ना, ती घालूया आणि मिक्स करून घेऊया. आता आपण यात गूळ पावडर घालणार आहोत. गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं गोड हवं असं तसं. आता आपण हलवून एकजीव करून 5 मिनिट आपण ठेवूया. इथे मी थोडंसं तूप टाकते. गुजरात स्पेशल सुकडी तयार आहे आपली. आता आपण याला एका ताटामध्ये तूप लावून थापून घेऊया आणि त्याच्या वड्या पाडूया. थंड झाल्यावर ह्याच्यात वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालूया. मी हे करत असताना परत थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता आपण याला एका ताटात काढून घेऊया. हे पहा, मी ते या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. यात मी आता वेलची पावडर आणि सोंठ पावडर मिक्स करते. याला पण आता एकजीव करून घेऊया. याला आपण एकजीव करून घेतलेला आहे. याला आता आपण हलक्या हाताने असे थापून नंतर गार झाले की वडी पाडणार आहोत. हे पहा, या प्रकारे आपण एकसारखं ताटात थापून घेतलेलं आहे. आता आपण याला थंड झाले की याच्या वड्या पाडणार आहोत.
आपली सुकडी तयार झालेली आहे. आता आपण याला चाकूच्या साह्याने काप करूयात. हे पहा, आता आपण हे उभे काप केलेले आहेत. आता आपण याचे आडवे काप करूया. या पद्धतीने मी सर्व काप करून घेते. हे पहा, आपण या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा, सहज अशी हलक्या हाताने निघती. अगदी तोंडात टाकताच विरघळणार अशी ही सुकडी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हिवाळ्यामध्ये खूपच हेल्दी आणि टेस्टी आहे. धन्यवाद. आता मी या सर्व वड्या काढून घेते.